आज आपण आहोत मुंबई पुणे या जुन्या हायवे एक्सप्रेस हायवेवरती आहोत। विशेष म्हणजे आपण पाहतोय की या ठिकाणचं जे कोळी समाजाची कुलस्वामिनी जी एकविरा आई आहे, त्या एकविरा आईच्या दर्शनासाठी आणि त्यांची पालखी घेऊन या ठिकाणी कोळी समाज हा एकविरेकडे निघाला आहे। आणि आपण पाहतोय की ही पालखी निघाली, त्या पालखीसोबत बरेचसे भाविक हे पुढे आहेत, काही भाविक मागे आहेत। काय सांगाल तुम्ही, एकविरा आईला निघालात, कसं वाटतं? खूप छान वाटते आणि आम्ही 12 वर्ष आहे आमचा पालखीचा आणि इथून आम्ही दरवर्षी निघतो। आता आमचा पहिला तो पनवेल टक्क्याला होता। आता आम्ही इथून जाऊन दुपारी चौकला थांबणार आहोत। म्हणजे किती दिवस लागतात पोहोचण्यासाठी? असे 3 दिवस लागतात। बरं, आणि मुक्काम कुठे मग? आता इकडून गेलो का मुक्काम खोपोलीला आहे आमचा। बरं, काय मुक्कामाची कशा पद्धतीची व्यवस्था असते? इथं हॉल घेतलेला असते, तिकडे हॉलमध्ये झोपायला सगळ्यांना, मंडळाचा जेवायला बिवायला असतो आणि सकाळी आंघोळ बिंघोळ पाणी बिणी सगळं असतं। अच्छा, तर हे आपण पाहतोय की एकविरा आईचे हे भक्त आहेत, ज्यांची कुलस्वामिनी एकविरा आई आहे। आणि या एकविरेला जाण्यासाठी ही पालखी मुंबईवर निघाली। आज यांचा हा दुसरा दिवस आहे। आपल्यासोबत काही हे भाविक भक्त आहेत। राजनाळा कोळीवाड्यातून तुम्ही आलात, काय वाटतं की एक तरुण मंडळी जेव्हा अशा पद्धतीने पालखी घेऊन जाते? खूप छान वाटतं। कधी निघालात तुम्ही? काल काल काय सांगाल काका, तुम्ही अशा पद्धतीने पालखी घेऊन निघाला तुम्ही? नाही, चांगलं वाटलं जरा, बरं वाटलं एकदम। मस्त पालखी घेऊन एकदम म्हणजे गावातून आलो आम्ही। दिवसाचा किती तास प्रवास करता तुम्ही? नाही तरी आम्ही 20-22 असा प्रवास। बरं, आणि मग या प्रवासात आता थंडीचे दिवस आहेत, काय वाटतं? जरा बरं वाटतं, वातावरण पण चांगलं वाटतं याच्यात, पोरं पण चांगलं चालतात याच्यात, पालखी घेण्यामध्ये याच्यात बरं वाटतं आम्हाला। म्हणजे तुम्ही सतत चालत असता का कुठे थांबता मध्ये? नाही नाही, थांबतो ना आम्ही, दुपारी जेवण असते आमचं दुपारी। आता सकाळी आमचा नाश्ता होता, मिसल पाव होते। आता नाश्ता करून आम्ही निघलो लगेच याच्यात, म्हणजे तरी पण अर्धा 1 घंटा बसलो आम्ही तिथे। बरं, ही आपण पाहताय ही आहे पालखी, एकविरा आईची पालखी आहे। आणि हे एकानंतर एक अशा पद्धतीने हा पालखी पुढे चालू ठेवतात। किती वेळापासून तू हे पालखी हातात घेऊन चालतोयस? अर्धा तास झाला आहे। मग नंतर कोण घेतं? बरं, हे पाहतोय की आपण ही पालखी घेऊन एवढ्या लांबचा प्रवास, आणि हे भाविक भक्त एकानंतर एक ह्या पालखीला घेऊन पुढे जात असतात। आज यांचा हा दुसरा दिवस आहे, उद्या तिसरा दिवस आहे, 3 दिवसाचा हा प्रवास आहे। काय किती किलोमीटर आहे प्रवास? तरी आमच्या गावापासून पूर्ण एकविरेपर्यंत 90-95 किलोमीटर आहे। आपण पाहतोय की हे एकविरा मातेच्या दर्शनाला निघालेले हे सगळे भाविक भक्त आहेत। थोड्या वेळापूर्वी आपण पालखीचं देखील दर्शन घेतलंय। काय कशा पद्धतीने तुमचं हे नियोजन असतं, कशा पद्धतीने तुम्ही ह्या पालखी सोहळ्याला जाताय? आम्ही 1 महिना आधी पूर्ण तयारी करतो, 1.5 महिना वगैरे आम्ही तयारीत चालू असते। आणि पूर्ण तयारी झाल्यानंतर आम्ही टी-शर्टांचं वगैरे हे करतो। नंतरला आम्ही पुढची हे करतो प्रोसेस। नंतरला हे झालं, स्पॉन्सरशिप वगैरे झाली आणि आपलं हे झालं, वर्गणी वगैरे मागण्याचा हे कार्यक्रम असतो, तो हे करतो। नंतरला आपलं सर्व हे झाल्यावर नंतर मुलांची सभासद फी जमा करणे आणि पूर्ण हे करणे सर्वांना। बरं, काय कशा पद्धतीने, म्हणजे हे किती दिवसाचा प्रवास असतो आणि इथून एकविरा मातेला गेल्यानंतर काय करतात नक्की? हा 4 दिवसाचा प्रवास होतो आणि हा 4 दिवसाच्या प्रवासामध्ये आम्ही पूर्ण सर्व ठिकाणी असतो। पहिली वस्ती आमची तकापनवेल असते, दुसरी वस्ती आमची खोपोली असते आणि तिसऱ्या दिवशी आम्ही एकविरा मातेच्या गडावर पोहोचतो। तिकडं आमचा दिवा गावाचा मान असतो कोळीवाड्याचा आमच्या, तो मान पूर्ण हे करून आम्ही पूर्ण हे करतो। बरं, याच्यामध्ये हे सगळे कोळीवाडे एकाच कोळीवाड्यामधून आहेत का वेगवेगळ्या भागातून? सर्व वेगवेगळ्या भागातून। बरं, काय त्या ठिकाणी एक इकडे, अरे ये आपण पाहतोय की याच्यामध्ये एक मुलगी देखील आहे। म्हणजे हे अतिशय उत्साहाने यांची ही सुरुवात होते आणि तुम्ही इथून जाताय। काय तू एक मुलगी याच्यामध्ये सहभागी झालीस, काय वाटतं तुला? चांगलं वाटतं म्हणून, एकविरायचं भक्त आहे ना, एकविरायसाठी आईने बोलवलंय म्हणून चालली आहे। वा वा, छोटू इकडे बेटा। आपण पाहतोय हा एक लहान बाळ देखील याच्यात आहे। काय तुला चालताना कंटाळा नाहीत का? बरं, कधीपासून जातोस तू? कालपासून। बरं, मग तुला या सगळ्यांसोबत जाताना तू एकटाच लहान मुलगा आहेस, तुला बोर नाही होत? नाही। एवढा चालू शकतोस तू? हो। पाय दुखत नाही तुझे? नाही। अरे बापरे,
आपण पाहतोय आभाल म्हणजे अगदी लहान मुलं तरुण मुलं ह्या पद्धतीने या ठिकाणी निघालेले असतात आणि विशेष म्हणजे प्रत्येक कोळीवाड्यामधून हे सगळे एकत्रित जमतात आणि एकविरा मातेच्या दर्शनाला जातात. बरं, तिथून येण्याचा वापसीचा प्रवास कसा असतो? बस सेवा आहेत सर्वांसाठी. बरं, टोटल किती याच्यामध्ये किती जणांचा सहभाग आहे? आता 150 ते 200 पोरं आहेत. बरं, त्याच्यामध्ये महिलांचा? महिला 6 ते 7 आहेत. बरं, म्हणजे याच्यामध्ये अशा पद्धतीचा हा यांचा प्रवास सुरू होतो. थंडीचे दिवस आहेत. तुला थंडी नाही वाजत का सकाळी? वाजते थोडी थोडी. हा, मग काय वाटत नाही? हे आपण पाहतोय की भले थंडी असो, ऊन असो, वारा असो, या ठिकाणचे भाविक भक्त हे एकविरा मातेच्या दर्शनाला मात्र दरवर्षी जात असतात आणि ही पालखी एकविरा मातेच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी पालखी ठेवून त्यांचा येण्याचा प्रवास हा बसचा असतो. किती भाविक भक्त निघताय तुम्ही याच्यासाठी? 100 ते 150 लोक आहेत. 100 ते 150 लोक आहेत. बरं, मग आता हे म्हणजे असं पालखी जे चालतंय तर तुमचं अंतर काय, मागे पुढे अंतर असतं? हा, मागे पुढे आहेत सगळे गावातली. आता ही गावातली आहेत. दुसऱ्या गावातले ते राहणार शेतामध्ये. नंतर त्यांच्या याच्या असते म्हणजे त्यांची पालखी. काल त्यांची पालखी घेतलो त्यावेळी, आज आम्ही घेतलो. तरी आपण पाहतोय की ह्या गावातून त्या गावात असा हा प्रवास यांचा सुरू असतो आणि विशेष म्हणजे ही सगळी तरुण मंडळी आहे जी आता एकविरेकडे निघाली आहे. कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्ने दुधारे, देशोन्नती न्यूज, मुंबई. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.